मस्त आईने चहा बनवलाय इलायची वगैरे टाकून. हे बघा मस्त बाहेर लागतो चहा, ते पण चुलीवरचा आणि शेळीच्या दुधाचा. हे मी ना घर जे आहे ना तर ते सगळं आवरून घेतलंय आणि खरं सांगते आमच्या घराला ना ह्या सुद्धा घराला उंदरं लागलेत आणि त्यांनी ना हे जे इथं आम्ही धान्याच्या गोण्या ठेवल्यात ना तर त्याच्या मागणे एवढा मोठा उखीर काढलाय की काय सांगा. आणि ना हे बघा घर जे आहे ना तर मी ते कसं आवरलं, एकतरी इतका पसारा झालाय ना घरात. आणि आज अमावस्या असल्यामुळे ना पप्पांनी ना गाडी सुद्धा धुतली होती एकदम सकाळी सकाळी, जे तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये सकाळीच. आणि त्याला गुलाल वगैरे सगळं लावले, कारण अमावस्याचं असले ना तर गाडी धुवावीच लागते, कारण ती आपली लक्ष्मी असते. तर हे इथे बघा चांगलंच इथं उंदरांनी उखीर काढलाय. आणि हे बघा म्हणजे ना उंदरं कुठं पण लागायला लागलेत. आणि ना मी बघा घर कसं आवरलंय, तर कारण घर आवरल्याशिवाय काही पर्याय नाहीये. आणि एक तर ना मी घर ना खूप दिवसानंतर सारवत आहे. एक तर महिन्याभरचा तर मी गॅपच दिला होता घराला, कारण सारवायचं नाही. पण ना ते इतकं घाण दिसायला लागलंय, शेवटी मनावर घेतलं आणि मला घर जे आहे ना तर ते क्लीन केल्याशिवाय आपल्याला काही भाग नाही. त्याच्यामुळे ना डायरेक्ट घर जे आहे ना तर ते मी सारवून करणार एकदम छान आणि सुंदर. आणि सारवल्यानंतर तर मी तुम्हाला दाखवेल की घर सारवल्यानंतर किती छान दिसतंय. तर एक तर जिथं तिथं उंदरं झालेत, इकडून पळ तिकडून पळ उंदराचे छोटे छोटे पिल्ले झालेत. त्याच्यामुळे ना काही सुचतही नाही की काय करावं. ना गाडी धुतल्यानंतर किती छान दिसते. इथे गाडीवर ना माझ्या भावाचं नाव टाकलेलं आहे. आणि ना आपला व्हाईट घोडा आहे जो इतका सुंदर छान दिसत आहे. मस्त छान गुलाल वगैरे टाकून पप्पांनी ना साधी सिंपल पूजा केली. आणि ते बघा हे सकाळी सकाळीच आपल्या गाडीसोबत एक वेगळीच मजा असते, मस्त व्हिडिओ फोटो घ्यायची. थोडंसं ना माझ्या केसांना इग्नोर करा, कारण ना माझे केस जे आहे ना तर ते थोडेसे उचकलेले आहेत. बघा फायनली ना घर जे आहे ना तर ते सगळं सारवून झालं. आणि खरं सांगते घर सारवल्यानंतर ना माझा हात बघा कसं झालाय, एकदम सारवून घेऊन ना माझा हात एकदम असा वेगळाच झालाय. सारवल्यानंतर ना हात असा एकदम मऊच होऊन जातो. आणि घर ना एकदम छान दिसत आहे, पण पसारा ना जसा आहे तसा पुन्हा एकदा झालाय. बघा घर सारवल्यानंतर एवढं छान सुंदर दिसत आहे, मात्र पसारा पहा वापस जेवढा आहे तेवढाच झालाय. पण आता ना माझे ना केस थोडेसे कर्ली करायचे, तर मला आधी ना केसांचा सगळा गुंता काढून घेता येईल आणि ना हे सगळे एक एक वेण्या पाडता येईल. कारण ना मला ना कर्ली केस खूप आवडतात, जे खूप सुंदर पण दिसतात. आणि आता ना मी कर्लीच केस करून टाकते, ते पण आंघोळीच्या आधी. आणि मग थोडंसं कर्ली झाले ना मग जरा छान दिसेल. तर हे बघा कर्ली हेअर करण्यासाठी ना मी सगळ्यात पहिले माझे केस जे आहे ना तर ते छान मस्त अशी विंचरून घेतले आणि गुप्ताना सगळं काढलाय. तर आता ना स्टेप बाय स्टेप मला ना इकडून आणि इकडून छोट्या छोट्या वेण्या पाडायच्या आणि त्याला ना रब्बलनी जे आहे ना तर ते बांधून टाकायचं. त्याच वेळेस ना आपले जे हेअर आहेत ना ते कर्ली एक तर 10 ते 15 मिनिटामध्ये. तर मी ना आता आंघोळीला जाण्यासाठी ना माझे हेअर जे आहेत ना तर ते मी आधी इकडल्या साईडने आणि इकडल्या साईडने वेणी पाडून घेते. आणि वेणी पाडून झाल्यानंतर ना मग तुम्हाला दाखवते, नाहीतर खूप जास्त टाईमही लागला आणि खूप जास्त वेळही व्हायला. चला मग सगळ्यात आधी ना हेअर जे आहे ना ते कर्ली करून घेऊया. मी ना मस्त माझे केस जे आहेत ना तर ते वेण्या वगैरे पाडले आहेत. आणि दोन्ही साईडने मी बांधले, एक इथे एक रबर टाकले आणि एक खाली एक, कारण जर इथं नाही टाकलं तर सगळी केसांचे जे मी वेण्या बांधल्यात ना तर ते सुटू शकतात. आणि हे एक बट माझी अशीच राहिली. पण चला आज ना मला तुम्हाला एक सांगायचंय. खूप जणांना असं वाटत असेल की ज्या मुली बिना लग्नाच्या म्हणजे असं माझ्यासारख्या तर त्यांची खूप मजा असते, कारण त्या आई वडिलांच्या घरी असतात. तर तसं काही नसतं, कारण काम ना प्रत्येकाला करावं लागतं. एकतर ती लग्न झालेली बाई असू द्या, नाहीतर बिना लग्नाची मुलगी असू द्या, नाहीतर एकटी जरी राहत असली ना तर तिला सुद्धा काम करावंच लागतं आणि मला पण करावंच लागतं. त्याच्यामुळे ना प्रत्येकाच्या मागं काम असतं. त्याच्यापेक्षा ना मला कधी कधी असं वाटतं ना की लग्न जर नाही केलं तर तेच सगळ्यात भारी ऑप्शन आहे, पण ते तर काही होतच नाही. बरं चला ते सगळं जाऊ द्या. आता ना ज्यावेळेस माझी सगळी केस जी करली होती ना त्यावेळेस मी तुम्हाला पुढं दाखवेल की ते कसे झालेत आणि कसे नाही. माझी आंघोळ जी आहे ना तर ती झालेली आहे. आणि आता ना मी केस जे आहेत ना तर ते सोडून बघणार आहे की ते किती कर्ली झालेत आणि तुम्हाला सुद्धा दाखवते, कारण आता ना मला हे केस सोडायला खूप टाईम लागणार आहे. त्याच्यामुळे ना आजचा जो माझा हा व्हिडिओ आहे ना तर प्लीज पूर्ण शेवटपर्यंत पहा. आणि बघा आंघोळ केल्यानंतर माझ्या चेहऱ्यावरती किती छान असा ग्लो आलाय. कधी कधी ना मला स्वतःकडे बघून असं वाटतं की मी काळी नाही आहे, पण रिअलमध्ये ना माझा कलर जो आहे ना तर तो काळा सावळा आहे. पण व्हिडिओमध्ये ना मी खूप छान दिसते बघा. हे बघा मी ना माझ्या वेण्या ज्या आहेत ना तर ते आता मी सोडणार आहे. तुम्ही फोन लावते.
तर आता ना वेणे जे आहेत ना तर ते मला हळूहळू सोडावं लागतील. तर हे बघा माझे ना जास्त काही केस जे आहेत ना तर ते एवढे काही कर्ली झाले नाही. माझ्या केसांना ना जास्त ऑइल आहे त्याच्यामुळे. पण हे बघा इकडल्या साईडची एकतर ना पार्लरमध्ये जाऊन ना इतके सगळे पैसे वेस्ट करण्यात काही हे नाहीये. कारण की जायचं आणि केस कर्ली करायची सोपे नाहीये. त्यापेक्षा घरच्या घरी जर केले ना खूप छान दिसतात. मला तर खूप आवडले. जाऊ दे जेवढे झाले तेवढे पण खरंच खूप छान वाटते. हे इकडल्या साईडचे एकदम भारी झाले. आता ना महागून दाखवते. महागून जर दिसलं तर ठीकच आहे, नाही तर मग फक्त पुढूनच बघा. तर हे बघा म्हणजे महागून ते असे महागून पण छान दिसत असते. आणि हा जो अंगातला टॉप दिसतोय ना, तर हा मी वापरायला काढलाय. कारण कुठे जाणं येणं होत नाही त्याच्यामुळे ना अंगातला हा जो टॉप जो आहे ना तर तुम्ही पूर्णपणे वापरून काढणार आहे. आणि आता ना मला एक शॉर्ट व्हिडिओ शूट करायची, तर त्याच्यासाठी सुद्धा मी कर्ली केस करून ठेवले होते. चला मग आता मस्त एक व्हिडिओ सुद्धा शूट करून घेते. तर मला ना आता एक थोडंसं मेकअप सुद्धा करायचं. मेकअप म्हणजे एकदम साधा सिंपल करणार आहे. जर मी माझ्या चेहऱ्याला काही फालतू वगैरे लावली नाही तर पॉन्ड्स पावडर लावते, जे मी हा पावडर लावणार आहे. माझा एकदम झटपट आणि सिंपल मेकअप तयार आहे. तसं तर मी ना हॉटेलला काही लिपस्टिक वगैरे लावली नाही, तर लिप बाम लावलाय. आणि हे ना आपले नॅचरल होट आहेत. हे बघा काळं किती असू द्या मात्र दिसायला आम्ही पण कोणापेक्षा कमी नाहीयेत. इथं शेळ्यांच्या गोट्यात येऊन बसले. एकतर ना घरामध्ये खूप गरमत आहे. तसं तर अजून माझं जेवण राहिलंय, सोबतच अजून मला धुणं बंद व्हायचंय. पण इथं ना मी थोडा वेळ बसले आणि ना तुम्हाला दाखवते आमच्या शेळ्याने इतक्या छान बसलेत ना. म्हणजे या गोठ्यामध्ये ना सगळ्या शेळ्या ज्या आहेत ना तर त्या अमेरिकामध्ये सोडलेल्या आणि ना छान बसतात. तसं तर इतक्या भांडत असतात ना, खूप सुंदर बसलेत आणि मस्त असं भारी बसलेत त्यांच्या आईपाशी. आणि कोंबड्या सुद्धा ना आमच्या आतमध्येच आहेत. तर चला मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने. तर इथे एक कोंबडी पहा, मस्त छान अशा एक सोबत उभा आहेत. आणि इकडे बघा या शेळ्या किती सुंदर बसलेत. नाहीतर त्यांच्या सारखं भांडण मारामारी चालूच राहतं. आणि ही जी तुम्हाला शेळी दिसत आहे ना ही आता लवकरच आई होणार आहे. आय मीन हिला पिल्लू होणार आहे. आणि पिल्लू झालेलं तर मी तुम्हाला दाखवेलच. इकडे एक बघा, ही इथं आमची गाय कपिला, तिला सुद्धा पिल्लू होणार आहे. इकडल्या साईडला आमचं सुलतान, त्याच्याजवळ जास्त कोणी जात नाही. आणि इकडे बघा मस्त सगळ्या कोंबड्या किती सुंदर बसल्यात. खरंच हे असंच असलं ना खूप भारी वाटते. आणि त्याच्यामुळेच ना मला ना आमच्या घरी खूप छान वाटतं. जेव्हापासून आम्ही ही जी तयार केली ना अशी झोपडी शेळ्यांसाठी, तर अजूनच भारी वाटते. तर खूप गार सुद्धा लागते. आणि माझी केस ना थोडीशी मी रिकामीच ठेवलेत, रोज बांधूनच असतात. आणि विचार करते की थोडीशी शॉर्ट करा, एवढे नाही तर थोडीशी त्याच्या खालीच. माझी तुम्ही पाहू शकतात केसाची लेंथ एवढी. हिनं जेवण करणार आहे. एक तर ना खूप टाइम झालाय, मला वाटतं 12 वाजत आलेले आहेत. आणि आता ना मला खूप भूक लागली. आणि आईने काय बनवले ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. मस्तपैकी आता जेवण वगैरे करून घ्यायचं. आणि ना मला राहिलेलं काम करायचं, जसं की धुणं धुवायचे, सोबत शेळ्यांना खायला टाकायचे, भरपूर काम राहिलेलं आहे. एक तर ना मी खूपच रमत असते त्याच्यामुळे जास्त उशीर झालाय. हे बघा मी अशी केस बांधून दिलेत वरती. पाहू शकतात आईने ना मस्त शेवभाजी बनवली आणि पापड सुद्धा भाजलेले आहेत. खरं सांगते खूपच छान आहे. आणि दाखवते मी तुम्हाला एक. तर हे बघा इथं मस्त बनवली शेवभाजी आणि हे ना पापड आणि चपाती. असं खायला एक मज्जाच वेगळी असते. जेवण वगैरे सगळं झालंय आणि ऊन पण खूप पडलंय. ते मला जरा 1 वाजत आले. तर आता ना मी शेळ्यांच्या घरामध्ये बसणार आहे. आणि खरं सांगते जेव्हापासून पाऊस आकडलाय ना म्हणजे इतकं भकास वाटत आहे आमच्या इकडे. त्याच्यामुळे आम्ही सरकी वगैरे काहीच नाही केलेली. तर आम्ही सरकी वगैरे काहीच नाही लावली. एक तर ना पाऊस नसला त्यात ना आम्हाला लाईट पण नाहीये 3 फेजची. कारण आमच्या इकडे जे खंबे पडले ते ना तर ते काही अजून दुरुस्त झालेले नाहीये. त्याच्यामुळे यंदाची आमची सरकी जी आहे ना तर ती एकदम लेटच येणार आहे. तुम्हाला काहीतरी दाखवते. आमचा कोंबडा बघा कसं झोपलाय, एकदम असं त्याला काही टेन्शनच नाहीये 1 सेकंडला. हे बघा कसं झोपलाय, एकदम निरागस. हे बघा म्हणजे ना हे कोंबडे पण एवढे एन्जॉय करतात ना इथं.
लगेच उठलं. आणि हे इथं मायली की बघा किती छान झोपलं. तिथं ती शिडी आणि इकडे बघा हे इतकी. आणि माझी आई ना बसलेली तिकडं शेजाऱ्यांच्या घरी. तर आता मी पण चालले, खूप वर्ष मी पण फोन बघू. तर आता काही मी पण फोन बघणार नाही आणि मी पण जाते माझ्या आईकडे. 1000 years. त्यांना दुपारच्या वाजलेत 2:45 आणि मला ना आता खूप झोप आली. तर मला एखादी झोप काढ. आणि हे बघा किती डेंजर ऊन पडलंय. एवढं कडक ऊन पडलंय ना की विचारच करू नका. आणि एवढ्या कडक उन्हात ना तर मला आता तसं आम्हाला काही कामच नाही, कारण शेतामध्ये काही लावलेलंच नाही. आणि पावसाचं प्रमाण तेवढं कमी झाले, पाऊसच कसला नाही. बघा ऊन पण चांगलंच पडले. आणि आभाळ ना काहीच नाही, सगळं आभाळ सगळं म्हणजे एकदम कोरं कपड झाले. तर एखादी झोप काढून घ्या. मला तर लई झोप आली. ठीक आहे, आता मी झोप काढते. झोप झाल्यानंतर मस्त आपण पुन्हा एकदा भेटू. काय दिसलं पानसट आणि गाइस ये देखो थोडस खालून चाललं असताना दिसलं असतं एकदम. मी ना आता जस्ट उठले आणि उठल्या नाही बघा माझे केसाचा अवतार काय झालंय. त्याच्यामुळेच ना मला केस जे आहेत ना थोडेसे कट करायचे. नाही मला तर मी एवढे केस कट करणार आहे, कारण केसाची वाढ पुन्हा होऊ शकते. आणि एकतर ना माझे केसांना ना एकतर ते खूपच असे वेगळेच होऊन जातात. त्याच्यामुळे ना मला थोडेसे कट करायचे. बघा मला ना आईने आंबा दिला. तर मग असं म्हणते की मी आधी ना तोंड वगैरे स्वच्छ धुणार आणि मस्त आहे की आंबा खाणार. तसं हे गावरान आंब्याने खरंच खूप छान वास येतो, एकदम भारी असा वास होतो. एकदम मला आधी ना मस्त होत आहे. मग माझं तोंड कसं झालं एकदम असं तेल सुटलं. माझा चेहरा ना तेव्हाच असा वेगळाच होऊन जातो. तर आज ना 3रा दिवस आहे आणि तुमच्या सर्वांना माहितीच असेल की आता धोंड्याचा महिना पण संपलेला आहे. आणि धोंड्याचा महिना संपल्यानंतर ना मग आपल्याला नॉनव्हेज वगैरे खायला जमतं. पण तुम्हाला एक मी दाखवते. आमचा बडी जो आहे ना तर तो इथे येऊन झोपला होता शेळ्यांच्या गोठ्यामध्ये. आणि त्याच्यापाशी पहा कोंबड्या वगैरे खूप जमा पण झाल्यात. आणि इतकं गोड झोपला ना तो की विचारच करू नका. आणि कोंबड्या पण मस्त त्याच्याकडे पाहत आहेत. मी तुम्हाला दाखवते, एक सेकंड. हे बघा इथं बडी किती छान झोपलाय आणि सगळ्या कोंबड्या त्याच्याजवळ. हे बघा बडी ए बडी, वाव बडी. बघितलं ना आमचं बडी किती क्यूट आहे. लहानपणी तर इतका सुंदर होता की काय सांगा. आणि इथे ना आई खाली झोपली. तसं जर ना झोप मला पण आली, पण आता मी झोपणार नाही कारण झोपायला जागा नाही इथं. त्याच्यामुळे इथं बसल्या टाइमपासमध्ये मला एखादा छोटासा व्हिडिओ घ्यावा. ना शेळीची पाटी तर इतकी छान झोपली ना. आणि झोपल्या ना मस्त ती रवण सुद्धा करीत आहे. पण आता ना तिने बंद केलं. एकच मिनिट होतं. हे बघा किती छान झोपली. हे चिमणी बघा कशी रवण करते आणि किती गोड दिसते झोपले. हे बघा. आणि इकडे ना हे मायली की बघा हे इकडे मस्त छान झोपलाय. तिथं बडी झोपलाय, इकडं कोंबड्या आणि हिचं इथं रवंत चालूच आहे. आणि ही जी कोंबडी तुम्हाला दिसत नाही गाईजवळ बसलेली आणि मायलेकर इकडे वेगळे, त्या बहिणी तिकडे आणि ही त्यांची आई ना ह्या पुरींना काही जवळच घेत नाही. त्याच्यामुळे त्या पुरींना तिकडे लांबच बसतात एकट्याच बिचारे. खूप क्यूट आहेत बरं का त्या. तर हे बघा मी ना आता आमच्या कोंबड्यांच्या खुरड्यामध्ये आणि आमच्या बडीना 1 ते 2 दिवसांपासून आजारी आहे. आणि त्याला ना एवढ्या उलटे होत आहे, म्हणजे काही समजतच नाही नेमकं त्याला झालं काय. आणि ना 2च दिवस तो एवढा खराब झालाय ना, वाटत नाही की तो जगल म्हणून. तरी पण पाहूया आता काय होतंय. तर एकतर ना त्याला हे सगळं अचानक कसं झालं हे सुद्धा कळाय नाही. हे बघा खराब झालाय तो. बडी अजून पण ऐकतोय, पण त्याला ना सहनच आहे ना. बघा 2च दिवस, एकच दिवस एवढा खराब झाला. एकतर ना आणलं नाही याला घरी, काही पण खाते, घाण चालूच असते, काही नाही तरी खातच राहते. आता माहित नाही पुढे जर काय होईल. तर राहील तर चांगलाच आहे, नाही तर मग हा पण जाईल आम्हाला सोडून. असेल की आमचा बडी काल सगळा हे झाला होता, तर आज तो मरून गेला. खरंच खूप वाईट वाटत आहे. त्यांना आमचा बडी मेलाय आणि मी ना त्याला घेऊन जाणार आहे. त्याला ना विषबाधा झाली होती. मी ना बडीला घरापासून इकडे आणले शेताच्या कोपऱ्यापर्यंत. आणि खरंच मला एवढं वाईट वाटत आहे. म्हणजे मीच त्याला स्वतःने माझ्या हाताने आणलं होतं पिल्लू असताना, आणि आज त्याला मीच माझ्या हाताने त्याचं
त्याला खड्ड्यात पण टाकलं. एवढं वाईट वाटत आहे की विचारच करू नका. कधी वाटलं नव्हतं की हा माझ्याजवळ इतक्याच दिवस राहील. सर्वांना माहितीच असेल, कालच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आमचा बडी ना म्हणजे इतक्या दिवसांपासून त्याचं दुखत होतं आणि तर तो आता राहिलेला नाही आहे आणि त्याला ना विषबाधा झाली होती. खरं सांगते मला ना एवढं वाईट वाटत आहे. म्हणजे ना 5 महिने त्याच्यासोबत कसे घालवले हे सुद्धा मला कळालं नाही. आणि आता एक खुशखबरी सांगायचं म्हणलं तर आता आमची शेळीला ना पिल्लू होणार आहे आणि आज मला वाटतं आज तिला पिल्लू होऊन जाईल. आणि बघा तिने ना एवढी मोठी कास केली की विचारच करू नका. ही बघा ही आमची हे बघा खूप मोठं तिने दूध सुद्धा सोडल्याने ना खूप छान शेळी आहे बरं का. ही सगळ्या कोंबड्या आता घरातच आहेत आणि ही जे इतके तुम्ही पिल्ले पाहतायत नाही तर हे सगळे ह्या एका शेळीचे आहेत आणि हिज पण आहे. म्हणजे ना हे एवढं मोठं आम्ही फक्त ह्या एका शेळीपासून वाढवलेलं. ते आजही माझ्याजवळ ना बडीचे काही शॉर्ट व्हिडिओ आहे. म्हणजे ना मी ज्या वेळेस पण असे शॉर्ट व्हिडिओ शूट करायचे ना तर त्याला ना माझ्यासोबत घेत होते आणि त्याच्यानं काही तसे व्हिडिओ पाहून मला ना एवढं वाईट वाटत आहे की काय सांगा. आणि खरं सांगते जास्त करून म्हणजे काही लोकांना वाटत असेल की कुत्रं मेलं म्हणून काय झालं, पण तो एक कुत्रा नव्हता आमच्यासाठी. आमच्या घरातलंच एक असं सदस्य होता छोटा आणि तसं तर ना तो दिवसभर बांधून असायचा. पण माहिती नाही त्याला आम्ही असं सोडायचं ना रात्रीच्याला तर तो असंच बाहेर इकडे तिकडे जायचा आणि काही पण खाऊन येत होता आणि त्याला अचानक असं विषबाधा होईल मी कधी विचारही नव्हता केला. आणि माझं असं म्हणणं होतं की ज्या वेळेस तो असं एकदम चांगला असेल आणि आमची शेळी येणारच होती म्हणजे तिला पिल्लू होणार होतं की त्यावेळेस त्याला दूध वगैरे पुन्हा एकदा चालू करता येईल, पण नाही काही होऊ शकलं. आणि बडी सुद्धा आता आमचा सोडून गेलेला आहे. खरंच खूप वाईट वाटत आहे. आणि खरं सांगते माणूस मेल्यानंतर आपण एवढं रडतो, मात्र एखादा प्राणी मेला ना आपल्याला कोणालाच काही वाटत नाही. आपण म्हणतो ते तर एक प्राणी होता, पण तसं काही नसते कारण प्राण्यांना पण जीव असतो. चला मग आता तुमच्या सर्वांना माझा हा व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करून नक्की कळवा. आणि नवीन असं ना तर प्लीज आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मग भेटूया अशा नवीन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.